मी बोलू का तू बोलती? बर्थडे तू बोल. बोला ना. बोलो तू बोल ना. बोला ना या. सगळे थांबा, मी बोलतो. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बोलणार आहोत रे यांच्या तालुक्यातले वर्ल्ड फेमस प्रँक स्टार वाघ चौरे ब्रदर्स. तर हाय विक्षिप्त विनू आणि हाय सटकी संदीप. तर या दोघांमध्ये झालेले एक घमासान युद्ध, तर ते युक्रेन रशियाचा वॉर काय आहे, मेन वॉर यांच्या दोघांचं. ते जे वर्ल्ड वॉर 3 होणार होतं हेच ते. ह्या विण्याचं नाव वाघ चौरेपेक्षा वाघ मारे असतं तर बरं झालं असतं. हे उठसूट भावाला मार बायकोन मार, भावाला मार बायकोन. अरे किती मारामारी करतो बाबा, बस. हा ब्लॉग आहे भाऊच्या बड्डेचा. भाऊचा होता बड्डे सेलिब्रेशन. डायरेक्ट अभिष्टाचे इथं 16-20 खोल, डायरेक्ट 25 डॉल्ब्या लावून घरातल्या घरात. आणि याचा वाढदिवस आहे. पण हे सगळे वैताग देऊ राहिले सगळे. त्याला तो बोलायला लागला का मध्ये इरिटेट करू राहिले. इकडून बोल तिकडून बोल. बोलू द्या ना भाऊला. भाऊ तापला एक तर ऑलरेडी. मग काय मग मी 2 दिवसाला किती मिनिटं बाप रे बाप, व्हिडिओमध्ये सगळे इतके खोकू राहिले. व्हिडिओ पाहताना मास्क लावून बस लागला. त्यांना कोरोना झाला का, मास्क लावून व्हिडिओ पाहिला सगळा. मग आता अरे बाप रे. तर आपल्या भाऊच्या वाढदिवसाची सुरुवात झाली. सगळ्यांच्या शुभेच्छा, एकदम वेलकम आगा निस्ता मोकार धिंगाणा सगळं एकदम ओके मध्ये शुभेच्छा देऊन सुरुवात झाली. पण मग सुरुवातीलाच एकदम ही म्हणते डोळे लावा. अरे लोकांनी तुमचे व्हिडिओ पाहून डोळे लावले होते म्हणून तुम्हाला असं प्रँक आणा लागला मार्केटमध्ये. जे मस्त चालू होतं चॅनल 20-30 हजारावरती, ते आता गपकन गेलेले लाखावरती. काहीच विषय नाही. पूर्ण वाक्य सॉरी माझ्यापासून तुम्हाला खूप शुभेच्छा. शुभेच्छा. काय बोलू थँक्यू. अरे व्ह्यूज साठी काही बी बोलू राहिला तू. काहीच नको बोलू, सोडून देतो बोलणं. उद्या पण करणार आहे. हे निघलं. असं काय सांगितलं. ये पा आता ही म्हणते निघलं. आता एका तुमच्या चॅनलची व्ह्यूज एका बाईकवर अट्टावली का गपकन व्ह्यूज जसे भस्कन उपसून वरती आला. अरे उपसलंय तू ते. असं सनी देओलने जसा हापसा उचलला होता तसं तू हे उचललं. हा अरे थांबा, स्क्रिप्ट आणि डोकं दोन्ही मागच राहिलं होतं. ते विनू भाऊचं ते घेऊन येते. थांबा. फायनली बर्थडे समाप्त. इथून मॅटरची बिगिनिंग आता पहा तुम्ही. घेतला. भूक लागली बघ. राहू दे. टाइमपास करतोय. त्याला म्हणतो मला खोकल्यावर आला केक दामाने खाऊ घाल. आता दामाने खाऊ घाल. आता दामाने कसा केक खाऊ घालते असं. ठीक आहे दामाने खाऊ घाल. खोकलाय त्याला माहिती होतं आता इकडं काहीतरी मॅटर होणार. भाऊना घेतला 2-3 वेळा त्याच तोंडापाशी नाही मागा. मग भाऊ अजून तापला नाही. घेतला केक, भाऊ पेटला, निस्ता मोकार पेटला. मग ह्यो झाला याच्यातला कराटे चॅम्पियन. तर यांना उचलला का ये टाक उपटा निस्ता मारामारी. माझी हळद असली तर त्या भांडकुदळात त्याला बी कोणी असं रगडत नाही रे हळदीना. पण तुम्ही एवढं पचापच लावलं त्यांना डायरेक्ट. एडिटर गाणं लाव जरसं ज्ञान देतो मी आता. हा जर तुमचा प्रँक असेल तर असा प्रँक यूट्यूबवर टाकू नका. पण जर का तुम्ही खरंच रट्टवलं असेल त्यांना तर हे वाईट आहे बघा. याला स्वच्छ भाषेत असं डोमेस्टिक व्हायलन्स म्हणते. योग्य नाही. व्हिडिओ कट आणि सक्कन बायको चपकवली म्हणजे काय विषय नेमका मध्ये काय झालं ते पण आम्हाला सांगा. आणि भाऊच्या हातात होतं सगळं काय व्हिडिओ शूट झालाय, टाकायचं नाही टाकायचं नाही. टाकणार भाऊ व्हिडिओ. दुनिया जाय. ऋतू बिचारी तिची बाजूला उभी भांडणं आडू राहिली. नका करून त्या दोघी मध्ये पडला मॅटर सॉल्व्ह करू राहिल्या. आणि हे आलं तिलाच तापून दिलं. कारणच नाही. बिचारी तिची बसेल आला रट्टील आला. पण आता तुम्ही भावाचे भांडणं झालं ते आम्हाला काय खरं वाटत नाही. सगळे प्रँकच आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही भांडणं करण्यापेक्षा तुम्ही एका दुसऱ्याचे हातपाय मोडा.
तेव्हा आम्हाला खरं वाटतं. आता हेच भावाचं भांडण आता जावा मध्ये लागलेलं आहे. आणि जर का तुम्हाला ते पण पाहायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांग. केक लावला म्हणून घर सोडून निघला, उद्या काही झालं तर भाऊ डायरेक्ट देश सोडूनच जाईल ना. काय करा पुढं. याच्या तोंडाला केक चोळला तर एवढा आहे, याच्या तोंडाला काहीतरी वेगळं चोळा, झेंडूबाम चोळा याच्या तोंडाला, म्हणजे हो कसा असा थोडा जाग्या होईल, भक्कम होईन हो जरसा. या कमेंट्स मध्ये धुरळा आहे. सगळ्यांना खरंच खूप खूप भाऊचा वाढदिवस आहे. भाऊ म्हणतो मला कमेंटमध्ये एकदम धुराळा शुभेच्छा आल्या असेल, तर भाऊच्या धुराळा शुभेच्छा वाढदिवस आहे. तर बघूया भाऊच्या व्हिडिओवरती कमेंट वाचू आपण भाऊच्या. मला एक भाऊ तापलाय, ऋतुवाहिनीला किती जोरात मारलं. काही असो, हात उचलायची नाही वाईफवर, नो व्हायलन्स. बापरे, याला कोणी शुभेच्छा देऊ नका, लय माज आला याला. खरं तर याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायची गरज आहे. हा भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा ना. या शी, बायकोवर हात उचलतो, लायकी नाही तुझी, शी. तर बाप, लोक किती सिरियस घेऊन राहिले यांना. आणि त्यांच्या कमेंटमध्ये जेवढे पण त्यांची काळजी करणारे जे लोक आहे, त्यांनी ताण घेऊ नका. त्यांनी प्रँक हे त्यांचं काहीतरी ते थोड्या दिवसात बराबर मिश्रण होणार आहे. झी मराठी जसं कोलॅबरेशन करू आलं, ही सिरियल त्याच्यात, ती सिरियल त्याच्यात, नुसते कोलॅबरेशन, तसं यांचं पण परत एक कोलॅबरेशन व्हिडिओ येईल. नुसता मोकार नाही ना, तुम्ही काय ताण घेऊ नका. बाजूला भावाच्या भांडणात जावाचा मॅटर लटकलेला आहे. तर ती त्याला म्हणते काहीतरी, हे त्याला काहीतरी म्हणते, त्याला ते हे विषय चालूच राहणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही काही विषय करू नका. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, तेवढंच करा. आपलं यूट्यूब चॅनल ओडियम अनफिल्टर. तर